नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या MPSC एज्युकेशन सेंटरवर. आज आपण एम लक्ष्मीकांत या बुकमधील भारतीय घटनेची निर्मिती हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये आपण घटनेच्या संकल्पनेपासून ते घटना तयार होईपर्यंत ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टींचा आढावा आपण आज घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बघूया की घटनेची संकल्पना म्हणजेच आयडिया ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर 1934मध्ये M.N. रॉय यांनी पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली. त्यानंतर 1935मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसने भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी घटना समितीची मागणी केली. बघा, संकल्पना ही M.N. रॉय यांची होती. त्यानंतर काँग्रेसने घटनेची मागणी केली होती. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं होतं की स्वतंत्र भारताची राज्यघटना ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने निर्माण केली पाहिजे. त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय घटना ही भारतीयांनीच तयार करायला हवी. घटना तयार करताना कुठल्याही परकीय इन द सेन्स इंग्रजाची मदत न घेता आपली घटना तयार करायला हवी. तेव्हा 1940मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केलेली मागणी मान्य केली आणि हीच मागणी ऑगस्ट संधी या नावानं आता ओळखली जाते. आता ब्रिटिश गव्हर्नमेंटने ही मागणी मान्य केली आणि त्यानंतर 1942मध्ये स्वतंत्र राज्यघटना निर्मितीबाबतचा प्रस्ताव घेऊन सर स्टॅफर्ड क्रिप्स याला भारतात पाठवलं. पण तेव्हा काय झालं की जो प्रस्ताव घेऊन स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आला होता, स्वतंत्र राज्यघटनेचा प्रस्ताव घेऊन, तो प्रस्ताव त्यावेळी मुस्लिम लीगनं नाकारला. कारण मुस्लिम लीगनं वेगळ्या पाकिस्तानचा आग्रह धरला होता. त्यांना अखंड भारताची घटना मान्य नव्हती. त्यांची मागणी होती की भारतामधून पाकिस्तान वेगळं करावा आणि 2 स्वतंत्र देशात त्याची विभागणी करावी आणि नंतर मग 2 देशाच्या स्वतंत्र घटना तयार कराव्यात. पण क्रिप्स तर अखंड भारताची घटना तयार व्हावी या उद्देशाने प्रस्ताव घेऊन आला होता. पण मध्येच मुस्लिम लीगने प्रस्ताव नाकारल्यामुळं क्रिप्स भाऊला वापस जावं लागलं. आता मुस्लिम लीगनं इंग्रजांचा प्रस्ताव नाकारल्यामुळं आता काय करायचं म्हणून 24 मार्च 1946 रोजी कॅबिनेट मिशन हे भारतात पाठवण्यात आलं. या कॅबिनेट मिशनमध्ये लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर असे 3 सदस्य होते. या 3 सदस्यीय कॅबिनेट मिशनने एक योजना तयार केली आणि ती 16 मे 1946ला प्रसिद्ध केली. या योजनेमध्ये असं लिहिलं होतं की नोव्हेंबर 1946लाच संविधान सभेची म्हणजे घटना समितीची स्थापना करण्यात यावी. मग आता मुस्लिम लीगने तर 2 स्वतंत्र देशाच्या घटना तयार करा असं सांगितलं होतं. त्याचं काय झालं तर कॅबिनेट मिशनने 2 घटना समितीची कल्पना या मान्य केली आणि एकच घटना समिती तयार होईल असं त्यांना सांगितलं. नाव आता आपण घटना समितीची संरचना बघूया, म्हणजेच कॉम्पोजिशन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. आता घटना समिती तर स्थापन झाली. त्या घटना समितीला हत्ती ही निशाणी म्हणून स्वीकृत करण्यात आली होती आणि घटना समितीमध्ये 389 सदस्य असतील असं ठरवण्यात आलं. 389 सदस्य कुठले तर 389 पैकी 296 जागा या ब्रिटिश भारतासाठी देण्यात आल्या होत्या आणि 93 जागा ह्या संस्थानांसाठी देण्यात आल्या होत्या. आता जागा ठरल्या आणि शेवटी या सर्व जागांसाठी निवडणूक घेण्याचं सुद्धा ठरलं. जुलै ते ऑगस्ट 1946मध्ये निवडणुकीची तारीखसुद्धा ठरली. आता 93 जागा ज्या संस्थानांना दिल्या होत्या त्यांनी घटना समितीत सहभाग घ्यायचा नाही असं ठरवलं. त्यामुळे संस्थानांच्या ज्या 93 जागा होत्या त्या रिकाम्याच ठेवण्यात आल्या आणि ब्रिटिश भारतासाठी दिलेल्या 296 जागावर निवडणूक घेण्याचं ठरवण्यात आलं. तर त्या इलेक्शनमध्ये 296 पैकी 208 ह्या जागा इंडियन नॅशनल काँग्रेसला मिळाल्या आणि 73 जागा मुस्लिम लीगला मिळाल्या आणि बाकी 15 जागा ज्या उरल्या होत्या त्या इतर म्हणजेच काही अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या. 296 पैकी 292 जागा ह्या गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतामधून निवडायच्या होत्या आणि 4 जागा ह्या प्रत्येकी एक याप्रमाणे 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून भरायच्या होत्या किंवा निवडायच्या होत्या. तर हे 4 मुख्य आयुक्तांची प्रांत होती दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान. घटना समितीमध्ये सदस्यांची निवड ही पूर्णपणे अप्रत्यक्षपणे करण्यात आली. निवड करताना भारतीय समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार हे घटना समितीमध्ये होते. जसे की हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन, SC ST आणि या घटकातील सर्व महिला यांचा समावेश घटना समितीत होता. घटना समितीमध्ये निवडून दिलेले म्हणजे इलेक्टेड सदस्य होते, तसेच नामनिर्देशित म्हणजेच नॉमिनेट केलेले सदस्यसुद्धा होते. जसे की संस्थानांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना संस्थानाच्या प्रमुखांनी नॉमिनेट म्हणजे नामनिर्देशित केलं होतं.
आता आपण घटना समितीचं कामकाज कशा पद्धतीने चालायचं त्याबद्दल माहिती घेऊया. तर 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची पहिली बैठक झाली. पण येथे काय झालं की मुस्लिम लीगने बैठकीत यायचं नाही असं ठरवून बैठकीवर बहिष्कारच टाकला. आणि आता पण त्यांचं हेच म्हणणं होतं की आम्हाला आमचा वेगळा पाकिस्तान द्या, जो की ते आग्रह सोडतच नव्हते. त्यामुळे त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि पहिल्या बैठकीला फक्त 211 सदस्यच उपस्थित होते. बैठकीमध्ये घटना समितीने फ्रान्समधील प्रथेचं अनुकरण केलं आणि वयानं सर्वात ज्येष्ठ असलेल्या सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे सदस्यापैकी सर्वात ज्येष्ठ नेते होते, म्हणून त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर 2 दिवसांनी 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली आणि उपाध्यक्ष म्हणून H.C. मुखर्जी यांची निवड झाली. त्यावेळी घटनात्मक सल्लागार म्हणून B.N. राव यांना नियुक्त करण्यात आले होतं. नंतर 13 डिसेंबर 1946मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. भारताच्या सरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी समाविष्ट होत्या त्याच गोष्टी या उद्दिष्टाच्या ठरावामध्ये मांडण्यात आल्या होत्या आणि हा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी एकमताने संमत करण्यात आला होता. आणि परीक्षेमध्ये या तारखा पुन्हा विचारण्यात आल्या आहेत, तर त्याचा आढावा आपण घेऊया. तर मे 1949मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला भारताला मान्यता मिळाली होती, म्हणजेच कॉमनवेल्थ मेंबरशिपला भारताला मान्यता मिळाली होती. त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी आपला राष्ट्रीय ध्वज हा स्वीकृत करण्यात आला होता आणि 24 जानेवारी 1950 रोजी आपले राष्ट्रगीत हे स्वीकृत करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आपलं राष्ट्रगान म्हणजेच वंदे मातरम हे सुद्धा 24 जानेवारी 1950लाच स्वीकृत करण्यात आलं होतं. आणि त्याचसोबत भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुद्धा निवडून देण्यात आलं होतं. आणि त्याच दिवशी घटना समितीचं शेवटचं सत्र झालं. बरोबर, म्हणजे ह्या सर्व गोष्टी कधी झाल्या? 24 जानेवारी 1950 रोजी. तर आपण पुन्हा एकदा बघूया की 24 जानेवारी 1950ला कुठल्या 4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. तर पहिली गोष्ट राष्ट्रगीत स्वीकृत करण्यात आलं. दुसरी गोष्ट राष्ट्रगान म्हणजे आपलं वंदे मातरम हे स्वीकृत करण्यात आलं. भारताचे पहिले राष्ट्रपती निवडून देण्यात आले. आणि चौथी घटना म्हणजे घटना समितीचं हे शेवटचं सत्र झालं. कुठल्या दिवशी? 24 जानेवारी 1950ला. या 4 गोष्टी एकाच दिवशी झाल्याने आपल्या परीक्षेमध्ये वारंवार यावर प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. घटना समितीने एकूण 2 वर्षे 11 महिने 18 दिवस काम केलं होतं. या टाईम पिरियडमध्ये घटना समितीची 11 सत्रे झाली आणि घटनेच्या मसुद्यावर 114 दिवस विचारविनिमय सुद्धा केला होता. यानंतर आपण भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार घटना समितीमध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत याचा आढावा आपण घेऊया. पहिलं म्हणजे घटना समितीला पूर्ण सार्वभौम दर्जा देण्यात आला होता. म्हणजे घटना समितीला योग्य वाटेल अशी घटना ती तयार करू शकत होती. दुसरं म्हणजे ब्रिटिशांनी जे काही कायदे केले होते त्या कायद्यात बदल किंवा ते रद्द करण्याचा अधिकार सुद्धा घटना समितीला देण्यात आला होता. तिसरं म्हणजे समिती ही कायदेमंडळ बनलं होतं आणि समितीला 2 कामे देण्यात आली होती. एक राज्यघटना बनवण्याचं काम आणि एक दुसरं काम म्हणजे कायदे बनवण्याचं काम. अशी 2 कामे ही घटना समितीला देण्यात आली होती. याच कायद्यानुसार घटना समिती ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली होती. जेव्हा समिती घटना समिती म्हणून काम करायची तेव्हा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे असायचे आणि जेव्हा समिती कायदेमंडळ म्हणून काम करायची तेव्हा तिच्या अध्यक्षपदी G.V. मावळणकर हे असायचे. ही दोन्ही कामे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत म्हणजेच भारताची राज्यघटना बनवण्याचं काम संपेपर्यंत चालू होतं. पाकिस्तानचा भाग असलेले मुस्लिम लीगचे सदस्य भारताच्या घटना समितीमधून बाहेर पडले होते. त्यामुळे कॅबिनेट मिशन योजनेनुसार 1946मध्ये जी 389 सदस्य संख्या होती, जी आधी ठरवली होती आपण, ती आता 299 झाली होती आणि भारतातील प्रांतांची संख्या 296 वरून 229 झाली होती. तर संस्थाने ही 93 वरून 70 वर आली होती. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचं शेवटचं सत्र झालं. पण घटना समितीचं काम पूर्ण झालं नव्हतं. घटना समितीनं 26 जानेवारी 1950 ते 1951-52 म्हणजेच पहिल्या इलेक्शनपर्यंत हंगामी संसद म्हणून काम केलं होतं. आता आपण घटना समितीमध्ये समाविष्ट असलेल्या समित्यांचा आढावा घेऊयात. घटना समितींच्या सर्व समित्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी, जिची स्थापना
29 ऑगस्ट 1947 रोजी झाली होती. नवीन राज्यघटना बनवण्याचं काम या समितीकडे सोपवण्यात आलं होतं आणि या समितीमध्ये 7 सदस्य होते. पहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे स्वतः अध्यक्ष होते. दुसरे होते गोपालस्वामी अय्यंगर. तिसरे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव हे BL मित्तर यांच्या जागी आले होते, कारण BL मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळं त्यांच्या जागी एन माधवराव यांना यावं लागलं. शेवटचे सदस्य होते TT कृष्णम्माचारी. हे DP खेतान यांच्या जागी आले होते, कारण 1948 DP खेतान यांचे निधन झाल्यामुळं TT कृष्णम्माचारी हे त्यांच्या जागी आले होते. मसुदा समितीचं कामकाज हे 141 दिवस चाललं होतं. मसुदा समितीने राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला होता आणि फेब्रुवारी 1948 जारी केला होता. तर दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 रोजी जारी करण्यात आला होता. मसुदा समितीने राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी जाहीर करून घटना समितीला तो सादर केला होता आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला होता आणि त्यावेळी उपस्थित सदस्यांनी व अध्यक्षांनी त्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यावेळी 299 पैकी 284 सदस्य हे ठरावाच्या वेळी उपस्थित होते आणि हीच तारीख म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ही घटनेच्या सरनाम्यात नमूद केलेली आहे. त्या दिवशी घटना समितीने घटना स्वीकृत करून अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत असं म्हटलं होतं. या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केलेल्या राज्यघटनेत सरनामा 295 कलमे व 8 परिशिष्टे होती. पूर्ण राज्यघटना अधिनियमित केल्यानंतर सरनामासुद्धा अधिनियमित करण्यात आला होता. मसुदा समितीनंतर आपण घटना समितीच्या इतर समित्याकडे वळूयात. आपण पहिली समिती बघू. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या असलेल्या काही समित्या बघू. संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य राज्यघटना समिती, संस्थानांच्या वाटाघाटी करण्याच्या संदर्भातील समिती आणि मसुदा परीक्षण समिती या सर्व समित्यांचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. यानंतर मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती आणि प्रांतिक राज्यघटना समिती या 2 समित्यांचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असलेल्या समित्यामध्ये सुकाणू समिती, कामकाज समिती, वित्त व कर्मचारी समिती आणि राष्ट्रध्वजासंबंधीची समिती यांचा समावेश होतो. JB कृपलानी हे मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष होते, तर HC मुखर्जी हे अल्पसंख्याक उपसमिती या समितीचे अध्यक्ष होते. ईशान्य भारतातील आदिवासी क्षेत्र व आसाममधील काही क्षेत्रांमधील समितीचे अध्यक्ष हे बारडोलाई होते. आसाम सोडून इतर क्षेत्र या संदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष हे EV टक्करे होते. भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयक तज्ज्ञांची जी हे लक्षात ठेवा. यानंतर उषा सेन यांच्याकडे वृत्तपत्र संदर्भातील समिती होती. दार यांच्याकडे भाषावार प्रांताविषयकची समिती होती. हे सुद्धा घटना समितीचे सदस्य नव्हते, दार. आणि माळवणकर यांच्याकडे घटना समितीच्या कार्याविषयक कामासंबंधीची समिती होती. यानंतर शेवटी वरदाचारी यांच्याकडे नागरिकत्वावरील ॲडॉक समिती होती आणि हे सुद्धा घटना समितीचे सदस्य नव्हते. आता आपण घटना समितीचे सदस्य नसणाऱ्या व्यक्ती आपण बघूया. पहिले होते SK दार, ज्यांच्याकडे भाषावार प्रांताविषयीची समिती होती. हे घटना समितीचे सदस्य नव्हते. यानंतर नलिनी रंजन सरकार यांच्याकडे जी आर्थिक तरतुदीविषयक समिती होती त्यानंतर वरदाचारी ज्यांच्याकडे नागरिकत्वावरील ॲडॉक समिती होती. हे सुद्धा घटना समितीचे सदस्य नव्हते. ठीक आहे. आता आपण घटना समितीमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या महिला कोण होत्या व त्या किती होत्या यांचा आढावा घेऊया. घटना समितीमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. या 15 महिला आपण एक करून बघूया. जर कधी एक्झाममध्ये या 15 महिलांविषयी विचारण्यात आलं तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे, यासाठी या सर्व महिलांची यादी मी घेऊन आलो आहे. यामध्ये पहिल्या होत्या राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, हंसा मेहता, कमला चौधरी, सुचेता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन, बेगम एजाज रसूल, लीला रॉय, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, रेणुका राय, ॲनी मॅस्करेन, दक्षयानी वेलायुधन. या 15 महिला घटना समितीच्या सदस्या होत्या. जर एक्झामला ऑप्शनमध्ये आलं
फक्त आर्थिक तरतुदीविषयक समितीचं काम देण्यात आलं होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण घटनेची अंमलबजावणी कशी झाली ते बघूया. राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नागरिकत्व, निवडणुका, हंगामी संसद आणि तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी, त्याचबरोबर लघुशीर्षक म्हणजे शॉर्ट टायटल ह्या काही तरतुदी होत्या ज्या 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू करण्यात आल्या होत्या आणि उरलेल्या तरतुदी ह्या 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणल्या गेल्या होत्या. भारतीय राज्यघटना अंमलात आणल्यापासूनच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 आणि भारत सरकार कायदा 1935 यांचे सर्व कायदे हे रद्द करण्यात आले होते. आता आपण घटना समितीवर कुठल्या प्रकारच्या टीका झाल्या त्याविषयी जाणून घेऊयात. बऱ्याच व्यक्तींनी घटना समिती स्थापन झाल्यानंतर तिच्यावर टीका केल्या. त्या टीका आपण बघू. काही टीकाकारांच्या मते घटना समिती ही प्रातिनिधिक समिती नव्हती, म्हणजे इट्स मेंबर वेर नॉट डायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल ऑफ इंडिया. या सभेमधील जे मेंबर्स आहेत ते भारतातील जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेले नव्हते. त्यामुळे या टीकाकारांच्या मते ही सभा प्रातिनिधिक नव्हती. तर काही टीकाकारांच्या मते संविधान सभा ही सार्वभौम सभा नव्हती. त्यांच्या मते ही सभा ब्रिटिशांच्या प्रस्तावातून अस्तित्वात आली होती. त्यामुळे ही सभा सार्वभौम सभा नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं. तर काही टीकाकारांच्या मते ही सभा टाईम कन्झ्युमिंग होती, म्हणजे वेळ खाऊ होती. राज्यघटना बनवण्यासाठी जास्त वेळ लागल्यामुळे टीकाकारांनी या सभेवर जोरदार टीका केली होती. तर ग्रॅनविल ऑस्टिन याने संविधान सभेवर टीका करताना म्हटलं होतं की या सभेवर काँग्रेसचंच वर्चस्व आहे. घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत, असा ग्रॅनविल ऑस्टिन यांचं मत होतं. घटना समितीमध्ये मॅक्झिमम लोक हे काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे ग्रॅनविल ऑस्टिन याने या शब्दात आपलं मत मांडलं होतं. तर लॉयर आणि पॉलिटिशियन यांचं सभेवर वर्चस्व असल्यामुळं राज्यघटना मोठी झाली आणि राज्यघटनेची भाषा ही किचकट असल्यामागचं हे मुख्य कारण होतं, असंही काही टीकाकारांचं मत होतं. काही लोकांचं असं म्हणणं होतं की या सभेवर हिंदूचं वर्चस्व आहे. जसं की लॉर्ड विस्काउंट सायमन याचं असं म्हणणं होतं की ही सभा हिंदूची सभा आहे. तर विन्स्टन चर्चिल याचं असं म्हणणं होतं या सभेवर एका विशिष्ट समुदायाचं वर्चस्व आहे. या भाषेत विन्स्टन चर्चिल यांना घटना समितीवर टीका केली होती. तर हा आपण राज्यघटना तयार होईपर्यंतचा प्रवास बघितला. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबद्दल जाणून घेऊयात. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि दिलेली माहिती योग्य प्रकारे समजली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या MPSC एज्युकेशन सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.